राजमहालामध्ये ते जातात। प्रभूही आपल्या नगरा त्या ठिकाणी जिथं निवासस्थान दिलेलं तिथं जातात आणि मग सीता सुद्धा असणाऱ्या आपल्या सुनयना मातेकडे जाते आणि मनात अतिशय खुश त्या ठिकाणी होते। राम 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 राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। त्याला दोरी ती बांधा। राजा राम 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 सीता राम राम राम। 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। आणि मग इकडे राम लक्ष्मणजी विश्वामित्राचं दर्शन घेतात आणि विश्वामित्रजी दर्शन घेतल्यानंतर प्रभूंना आशीर्वाद देता, तुमच्या असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण हो। आणि मग असं केल्यानंतर इकडे जनकाच्या द्वारामध्ये शतानंदजी आलेले आहेत आणि इकडे सांगितलेलं आहे विश्वामित्राला की म्हटले चला जनक महाराजांनी आपल्याला बोलवलेलं आहे, त्या असणाऱ्या 2 राजकुमारांना पण घ्या म्हटले। आणि म्हटले काय कारण? त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्वयंवर मंडपाकडे या, त्या ठिकाणी सीतेचं स्वयंवर आहे म्हटले। आणि मग असा निरोप मिळाल्यानंतर विश्वामित्रांनी सांगितलं की चला। त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात चला राजकुमारांनो, बघू कोणाचा विजय होतो म्हटले स्वयंवरात। त्यावेळेस प्रभू म्हणतात की ज्याच्यावर संतांची कृपा असेल त्याचाच विजय त्या ठिकाणी होईल। आणि मग सगळेजण मंडपात आलेले आहे आणि इकडे प्रभू आणि लक्ष्मणजी सुद्धा मंडपामध्ये आले। रंगभूमी आये दो भाई, रंगभूमी आये दो भाई। रंगभूमी आए दो भाई, रंगभूमी आए दो भाई। सूची वालों के अंगारी, सूची वालों के अंगारी।
आणि मग त्या ठिकाणी त्या असणाऱ्या स्वयंवर मंडपामध्ये गुरुदेव विश्वामित्रासोबत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीही येतात। त्यावेळेस जनकजीने अतिशय प्रेमाने विनयानं विश्वामित्रजीला सांगितलं की आपण आसनावरती या। त्याचप्रमाणे राम लक्ष्मणाला सुद्धा सांगितलं आपणही त्या ठिकाणी आसनावरती स्थानापन्न व्हा। आणि मग सर्वजण आपल्या आसनावरती बसलेले आहेत आणि मग समोर 10,000 मल्लांच्या आश्रयानं ते शिवधनुष्य त्या ठिकाणी आणल्या जाते। त्या ठिकाणी ते जे शिवधनुष्य होतं ते 10,000 मल्लांच्या द्वारा तिथं ओढून आणलं होतं। कारण त्याची अशी कथा आहे ते जनकजीच्या वाड्यामधलं धनुष्य आहे। आणि एकदा काय घडलं की असणारी जानकी लहान होती आणि आता मुलींकडे मोबाईल आले। आता लहान असो का मोठ्या असो आता फक्त मोबाईल मध्ये डोकं आहे। परंतु त्या काळी मुली सडा सामर्जन सारवण घरची कामं करायचे, श्रीमंताच्या असो की गरीबाच्या। आणि मग एक दिवस सीतामाईनं सारवायचं काम करत होती। छोटं रूप आहे अगदी, लहान वयामध्ये सारवण्याकरता ती गेली आणि मग धनुष्यासमोरची जागा सारवली। आणि सारवण्याचं काम महिला मंडळीला माहिती, जिथं ती वस्तू आहे तिथपर्यंत सारवीत गेली की ती वस्तू उचलून पाठीमागे ठेवायची सारवलेल्या जागेवर, मग पुढे सारवत जायचं। तसं सीतामाईनं त्या असणारं धनुष्य सहज डाव्या हातानं उचललं आणि वरती धरून उजव्या हातानं त्याच्या खालचं सारून घेतलं। हे बघितलं जनकानं, अरे म्हटलं बाबू जे धनुष्य 10,000 मल्लाद्वारे वाढवलं जातं आणि ते सीतेनं एका हातानं उचललं डाव्या हातानं। आणि मग त्या दिवशी त्यांनी मनोमन ठरवलं आणि पणच केला की जो कोणी, कारण तिची शक्ती होती ना तिच्यानुसारच वर बघावं लागेल, की जो कोणी या धनुष्याला बाण लावेल दोरी लावेल त्यालाच त्या ठिकाणी आपण सीता द्यायची। आणि म्हणून स्वयंवराचा पणही काय होता, तोच होता। आणि म्हणून तेच धनुष्य समोर आणलेलं आहे, ठेवलेलं आहे। सर्व देश देशीचे राजे त्या ठिकाणी आलेले आहेत। स्वयंवर मंडप गच्च भरलेला आहे, सर्व राजे त्या ठिकाणी, रावणही आहे। आणि मग सीता ही त्या ठिकाणी पुष्पमाला घेऊन तयार आहे। सर्व लोक अतिशय शांततेत लक्ष देऊन बघत आहे नेमकं विजय होतो कुणाचा। ज्या टायमाला आपण निकालाच्या वेळेस असतो ना स्तब्ध, तसं निकालच होता तो। आणि मग सीतामाईही त्या ठिकाणी बसलेल्या आहेत। रामाकडे त्यांचं लक्ष आहे। आणि मग बंदीजनाला बोलावल्या जातं। बंदीजन म्हणजे भाट,
भाट म्हणजे ते बोलणार, सूचना सांगणार. आणि मग ते भाट हात वरती करून सांगू लागले, सर्वांना माहित आहे म्हटले आपण किम निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहात, परंतु नियम म्हणून सांगण्यात येतं की या ठिकाणी स्वयंवराचा नियम सगळ्याला माहिती आहे का? हे असणारं समोर ठेवलेलं जे धनुष्य आहे, याला जो कोणी दोर लावेल पत्त्यांच्या चढवेल, त्याच राजाच्या गळ्यामध्ये सीता वरमाला घालणार आहे. आणि मग असा नियम सांगितल्यानंतर बोले बंदी बचन बर सुन उसकल मई पार. हा बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुन उसकल मई पाल, सुन उसकल मई पाल, बोले बंदी बचन पर, बोले बंदी बचन पर. या ठिकाणी सर्व राजा आपापले हात पाय सावरतात, दिशावर ताव मारतात की आता आपण बरोबर धनुष्य उचलणार आणि सीता आपल्यालाच वर माला घालणार. आणि मग डोळे झाकतात, आपल्या आपल्या देवाला स्मरण करतात, देवा माझं काम होऊ दे रे. आणि मग जातात, दर्शन घेतात, धनुष्याला हात लावतात, तिथंच जागेच पडतात. दुसरा राजा येतो, तेच तिसरा राजा येतो, प्रत्येक राजे येतात, धनुष्य तिळभर सुद्धा हलायला तयार नाही, नाराज होतात. आणि मग रावणही येतो, धनुष्य धरून बघतो, थोडासा हालतो पण तिथंच पडतो. आणि मग ज्यावेळेस रावण आल्यानंतर सीतामाई थोडी थोडी घाबरती, कारण धनुष्य हलायला लागलं. सीतामातेला असं वाटलं जर याच्याकडून उचलला गेला तर राक्षसासोबत आपला विवाह होईल, परंतु तोही पडतो. आणि मग कुणाकुणच धनुष्य हालत नाही, सगळे जण नाराज होतात, अपमानित होतात. आणि मग तितक्यामध्ये जनकजी आवाज देतात आणि म्हणतात, समोर उठून उभे राहिले, या पृथ्वीवरती एकही शूरवीर नाही म्हटले, बांगड्या भरा बांगड्या, कोणीच उरला नाही म्हटले शूरवीर माझ्या सीतेसाठी. मला तर असं वाटतं ब्रह्मदेवाने अजून एखाद्याची निर्मितीच केली नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर त्या क्षत्रिय राजाचा अपमान होतो. त्या राजांचा अपमान झाल्यानंतर ती दुसऱ्याला म्हणते, ए चाल, हा जनक एवढा उभा राहून आपल्याला बोलू राहिला, काय काम आहे म्हटलं आपल्या इथं, चाल निघून इथून. परंतु दुसरा म्हटला, नाही रे थांब. म्हटले काय, तुला काय वाटतं म्हटले, आता कोण उरलं आपल्या, कोणच धनुष्य उचलला नाही, मग आता कोण उरलं, हे दोन पोर. अरे आपल्याकडून नाही उचलला बलवान राजाकडून, यांच्याकडून कधी उचलणार म्हटलं. मग थांबायचं कारण, अरे म्हटले ते उचलणारच नाही, यांच्याकडून तर लगेच उचलणार नाही. आणि मग नाही उचलल्यानंतर राजा खूप नाराज होऊन खुदगच बसल म्हटले. आणि नाही उचलल्यानंतर मग काय होईल शेवट,
पण जर पुरा नाही झाला तर शेवट हत्तीच्या सोंडेमध्ये वरमाला देतील आणि कोणाच्या तरी एखाद्या राजाच्या गळ्यात तो हत्ती वरमाला टाकेल आणि तो नंबर जर आपला असला म्हणलं मग घरी जाऊन पस्तावण्यापेक्षा बरं आहे ना. अपमान तर येव झाला आणि तेव्हा झाला, आपण इथंच बसून बघू म्हटले गंमत शांत बसून. आणि मग अशी त्या राजे लोकांमध्ये चर्चा. जमलं तर जमलं म्हटले, नाही तर चाललेच बुंदी खाऊन. मग तितक्यामध्ये 15 वर्षाचा लक्ष्मण उठला आणि आवाज देऊ लागला, म्हटले हे जनक, कुणाला बोलता तुम्ही निक्षत्रिय? सर्व पृथ्वी उचलून फेकेल म्हटले, सगळं ब्रह्मांड हालून टाकू. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजीला असं वाटलं आपण जास्त बोललो आहे की नाही. गुरुदेव समोर आहे, एवढा मोठा राजा, त्याला एकेरी भाषेत हे जनक म्हटलं. आपला मोठा भाऊ आहे, तो बोलेल काय? प्रभू रामचंद्राकडे बघतात, प्रभू हसायला लागले. त्यांना असं वाटलं आता एखादा माणूस रागात असला आणि त्याला जर दुसऱ्यानं स्माईल देऊन सांगितलं की त्याला आणखी राग येत असतो. पण म्हणतो ना त्याला आता लय चेव आला माणसं पाहिले. तसं लक्ष्मणजीला राग आल्यानंतर प्रभू म्हणतात मनाच्या मनात की आता लक्ष्मण रूपी प्रभा लाल झालेली आहे. आणि प्रभा लाल झाल्यानंतर काय होत असतं? सूर्य उगवत असतो. हा, सूर्य नक्की उगवणार आता, रामरूपी सूर्य. आणि मग विश्वामित्राकडे बघितलं. मग की आता आपल्याला गुरुजी परवानगी देता की नाही. त्यावेळेस प्रभू विश्वामित्राकडे गेले आणि बघतात तर काय. आणि मग विश्वामित्राने सुद्धा सांगितलं उठा आता. उठऊ राम भव भव जाता, उठई राम भव भव जाता. उठऊ राम भव भव जाता, उठई राम भव भव जाता. हा बैठवतात जनत परिताता, बैठवतात जनत परिताता. उठऊ राम भजन भवदाता, उठई राम भवन भवदाता. आणि मग तितक्यामध्ये प्रभूजीचं दर्शन, गुरुदेवांचं दर्शन करून प्रभूजी उठलेले. आणि मग गुरुदेवानं आज्ञा केली, म्हटले जा प्रभु, हे श्रीराम उठो, धनुष्य को तोड़ डालो. आणि मग प्रभूने प्रणाम केला, खाली उतरले. आणि मग धनुष्याकडे पाहू लागलं. पाहू लागल्याबरोबर धनुष्य थरथर हलू लागलं. धरणी हल्ली. सर्वजण भयभीत झाले. विजांचा कडकड 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 आवाज येऊ लागला. वृक्ष हलू लागले. जणू काही महाप्रलय होतो की काय. वारा सुसू वाजू लागला. आणि मग सर्वजण भयभीत होऊ लागले, कारण ते धनुष्य काय छोटं नव्हतं. आणि प्रभूने धनुष्य घेतला आणि कडाड त्या धनुष्याचा आवाज झाला. धनुष्य मोडलं. आणि असं झाल्यानंतर लक्ष्मणजी तर त्या ठिकाणी त्यांनी उडीच मारली आणि पुढे आले. आणि जनकजीला म्हणू लागले, बघितलं का, तुम्ही म्हणत होते ना क्षत्रिय उरला नाही. धनुष्याचे 2 तुकडे करून टाकले. म्हटले 2 तुकडे. मग
सीतामाई तयारच होती आणि मग सीतामाई त्या ठिकाणी हार घेऊन येतात आणि मग समोर आल्यानंतर प्रभू रामचंद्र उंच होते, सीतामाई छोट्या होत्या आणि मग हात कुठे पुरतो मग, आणि प्रभूही वाकत नाही. प्रभूला माहिती होतं सासुरवाडी आणि अगोदरच लग्नाच्या अगोदरच पत्नी पुढे वाकलं तर बरं. आध्यात्मिक कारण असं आहे, कारण सीता माता ही धरणी मैयाची बेटी होती ना, म्हणजे धरणीत सापडलेली होती. धरणीतून निघाली आणि धरणी मैयाची पोरगी होती, म्हणजे मग धरणी कोण आलं? सासूबाई. खाली वाकल्यानंतर सासूबाई म्हणे की वाटलं होतं खूप शूरवीर आहे, परंतु ते तर लग्नाच्या अगोदरच बायकोच्या आधीन गेलं, म्हणून प्रभू सासूरवाडीत झुकत नाही. आणि मग सीतेचाही हात पुरत नाही. आणि मग हा प्रकार लक्ष्मणजी बघत होते. आता लक्ष्मणाला माहिती होतं आता काहीतरी आपल्याला आरड्या करावं लागेल तरच प्रभू वागतील. आणि प्रभूला लक्ष्मणाला माहिती होतं, रोजचा नित्य नियम होता. प्रभूला सवय होती, लक्ष्मणाला सवय. सकाळी उठल्यानंतर किंवा कुठं फिरून आल्यानंतर लक्ष्मणजी डायरेक्ट प्रभूच्या पायावर खाली वाकले की प्रभू लगेच आशीर्वाद द्यायसाठी खाली वाकायचे, उठ उठ म्हणायचे, कारण सवय असते. आणि लक्ष्मणाला माहिती आपल्याला आता प्रभूच्या पाया पडल्यानंतर वाकले की सीतेला कुणवलं होतं तुम्ही त्या टायमात हार टाकून द्या, असंच कर, कारण सवय असते. माणसाला जी सवय लागली ती मोडत नाही. एकदा रेल्वे स्टेशनवर ते तांगे असायचे ना घोड्याचे, आता रिक्षा निघाला, पहिले तांगे होते. एक जण पहाटीच उठला, त्याला जायचं होतं, प्रवास करायचा होता, रेल्वे हुकणार म्हणून. त्यानं त्या असणारा घोडेवाला झोपेल होता, त्याला उठवलं, म्हटलं ए उठ, चाल मला रेल्वे स्टेशनला घेऊन सोड. ते घोडेवालं झोपेल होतं, डोळे चोळत चोळत उठलं आणि एक घोडं घेतलं आणि टांग्याला झुंपवलं, निघालं. काही अंतरावर गेलं थोड्याशा, ते घोडं उभं राहिलं. ते पुन्हा उतरला टांग्यावाला आणि घोड्याच्या समोर नाचू लागला. थोडा वेळ नाचला, पुन्हा रथात टांग्यात बसला, घोडं सुरू झालं. पुन्हा पुढे गेला, पुन्हा थांबलं, पुन्हा खाली उतरला, पुन्हा नाचला. हा सगळा प्रकार त्या प्रवाशानं बघितला. म्हटलं हे काय करतोस, माझी काय वरात काढली काय, माझं काही लग्न आहे काय, मला रेल्वे हुकून जाईल, वेळ झाला आणि इथं काय नाचत बसलास. त्याने सांगितलं हो ना तेच करतो ना. मग म्हटलं हे काय, त्याने म्हटलं माफ करा सरकार, तुम्ही मला झोपेतून उठवलं आणि मी झोपीच्या तारामध्ये, माझ्याकडे 2 घोडे. म्हटलं एक वरातीचं घोडं आहे आणि एक टांग्याचं घोडं आहे, आणि त्या झोपीच्या नादात माझ्याकडून गडबड झाली, ते टांग्याचं घोडं सोडून वरातीचंच घोडं टांग्याला झुपलं गेलं. म्हटले मग ते वरातीचं घोडं त्याच्या समोर कोणी नाचलं का तरच ते नाचून पुढं थांबलं तर चालतं, पुढं ते नाचल्याशिवाय ते चालत नाही. थोडं नाचायचं, थोडं चालायचं, कारण ते वरातीचं घोडं असं, म्हणून त्या ठिकाणी सवय. तसं या ठिकाणी इथं आता वरातीला घोडे राहिले नाही, अवघड झालं. घोड्यावर बसणारा तसा पाहिजे ना, घोड्यावर, आणि ते बी 10-20 हजार घ्यायला लागले. आणि ती स्टंटबाजी करणंही चांगलं नाही. आता 4-5 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला मी पाहिलं, गुजरातमध्ये घडलं होतं.
ते नवरदेव घोड्यावर बसावला आणि ते वरतीमध्ये ते घोड्याला अशी बाजवर धरली त्याच्यावर पाय ठेवून नाचायचं, आनंद वाटायचा, असं खेळ होता तो नवीन वरातीतला. परंतु ते घोड्याचे पाय वर करता करता ते उलट झालं, बाज जास्त वर, आणि ते घोडच त्या नवरदेवाच्या अंगावर पडलं, मनक्यात मोडून पडला. 10 लाख रुपये लावून बी क्लिअर होणार नाही. असं बंद केलं पाहिजे या परंपरा. आता परंपरा राहिल्याच नाही म्हणा. आपला विषय चालू होता सवय, आणि मग प्रभूला सवय होती. लक्ष्मणजी वाकले, प्रभूही त्याला आशीर्वाद देण्यासाठी वाकले. तितक्यात सीतामैयानं संधी साधून हार टाकला. प्रभूने सीतामैयाला हार टाकला. या ठिकाणी आज नवीन नातं जुळालं. प्रभू आकाश आणि सीतामैया धरणी, असं एक नवीन नातं त्या ठिकाणी जुळलं. आकाशाशी जडले नाते, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणी नृपती विश्वामित्राशी, विश्वामित्राशी. आज जानकी अर्पिलिये मी दशरथ पुत्राशी, दशरथ पुत्राशी. आनंदाने भरले डोळे, आनंदाने भरले डोळे, पृथ्वी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आणि या ठिकाणी प्रभूने माळ टाकली, सीतामैयानं त्या ठिकाणी माळ टाकलेले. आणि मग असणारे तिथं जे राजे होते नाराज झालेले, त्यांना असं वाटलं की आपल्याला भेटली नाही आणि एखादी वस्तू एखाद्याला मिळाली नाही का, ते कुठल्या तरी कारणानं वाद होतो. तसं त्या राजांनी वाद घालण्यास सुरुवात केली. म्हटलं कस काय जातो राम घेऊन बघू, असं काय पण. आणि सर्व किलबिलाट गोंगाट चालू झाला. तितक्यामध्ये एक पात्र रामायणामध्ये आलं, म्हणजे त्या ठिकाणी आले. ते कोण? परशुराम. बोलिये परशुराम महाराज की जय. आणि मग परशुरामजीचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परशुरामजी म्हणजे अतिशय रागीट स्वभाव, हातामध्ये फर्श धारण केलेलं म्हणजे कुऱ्हाड, आणि अतिशय रागात त्यांचं आगमन झालं. कारण 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद त्या ठिकाणी परशुरामजी मध्ये होती.
आणि मग हा गोंगाट बघितल्यानंतर या सर्व राजांनी बघितलं की परशुरामजीचं आगमन झालं आणि तो सर्व असणार भयानक रूप बघितल्यानंतर सर्व लगेच शांत झाले. शांत झाल्यानंतर जे बांधणारे राजे होते ते लगेच परशुरामजीच्या समोर आले आणि नमस्कार करू लागले आणि सांगू लागले, परिचय देऊ लागले, मी ही या राजाचा, अमुक राजाचा, तुम्ही आमच्या इथं आले होते, मी तुमची खूप सेवा केली. अतिविनयानं त्या ठिकाणी परिचय देऊ लागले. प्रत्येक जण घाबरू लागला, थरथर करू लागले. आणि मग हा सगळा प्रकार थांबल्यानंतर परशुरामजी म्हणू लागले, जनक, या ठिकाणी इतकी गर्दी का? त्यावेळेस आणि तू काही संमेलन ठेवलं काय राजांचं, आणि तेही माझ्या परवानगी शिवाय? असं म्हटल्यानंतर जनक तर भयभीत होऊन गेले, थरथर करू लागले. सांग जनक, हे धनुष्य कोणी तोडलं? धनुष्य तोडलं दिसलं. सांग माझं धनुष्य कोणी तोडलं? आणि मग ज्यानं धनुष्य तोडलं असेल त्याचे दिवस भरले, आता तो आता मरणार आणि त्याला मी मारून टाकेल. आता तितक्यात प्रभू रामचंद्राला माहिती होतं आता आपले सासरे काही पुढे येणार नाही, त्यांना माहिती पुढे येणार नाही. मग प्रभूच पुढे झाले आणि मग रामचंद्र पुढे आल्यानंतर असणाऱ्या परशुरामजीला म्हणू लागला, कुणीतरी आपला सेवक असेल, कुणीतरी आपला शिष्य असेल, त्यानं तोडला असेल. आणि मग परशुरामजी पुन्हा क्रोधित होतात. इकडे लक्ष्मणजीला ते सहन झालं नाही, कारण रागीट स्वभावाच्या माणसाला सहन नाही होत. विश्वामित्राला म्हटले, काय महात्माकडे पाठवलं म्हटले तुम्ही प्रभूला? अतिशय उग्रट स्वभावाचा प्रभू, त्याच्या संग शांततेने बोलतात आणि तो उग्रटवाणी बोलतो म्हटले. राहवलं गेलं नाही, लक्ष्मणजी पुढे आले आणि परशुरामजीला म्हणू लागले, बचपन में हमने ऐसे कई कामटे तोड झाले. कामटे म्हटले, धनुष्य सुद्धा म्हटले नाही, कमट्याचं नाही राहत. काय म्हटले कमट्याचं धनुष्य सारखं? असे खेळता खेळता किती मोडले सांगता येणार नाही. आणि मग तिकडून परशुरामजी लालबुंद होणं सुटले, म्हटले, तोंड सांभाळ, कामटे म्हणतोस धनुष्याला? यो काय सामान्य धनुष्य आहे का? परशुरामजी चिरकले, राग आला. मग लक्ष्मणजी पुन्हा तोंडी लागतात. लक्ष्मणजी म्हणले, ओ बाबा, तुम्हाला समजत कसं नाही? एवढा धनुष्य जर सामान्य नाही तर मग धनुष्य तोडणारा काही सामान्य असेल का? तुम्हाला कळत का नाही? असं म्हटल्यानंतर पुन्हा परशुरामजी रागावतात आणि रामाला म्हणतात, कोण आहे रे हा बोलतोय? त्यावेळेस प्रभू म्हणतात, भाऊ ये छोटा, तू किती सरळ आहे. आणि हा काय म्हटले, बकबक करतो, बकबक करतो. परंतु लक्ष्मणजी माघार घ्यायला तयार नाही. आणि मग लक्ष्मणजी म्हणतात, मी काय घाबरत नाही म्हटले तुम्हाला. रामाची तुमची जोडी जमत नाही म्हटले. राम शांत आहे,
तुम्ही क्रोधी मी क्रोधी, आपली जोडी जमती म्हटलं. पुढे पुढे बोलू लागले लक्ष्मणजी. त्यावेळेस प्रभू रामाला सोबत नाही, मग मला सोबत घेता की काय म्हटले, रागट रागट. त्यावेळेस परशुरामजी रागात आहे आणि पुन्हा लक्ष्मणजी म्हणतात, मी सगळं बघितलं असतं परंतु मला मर्यादा आहे म्हटलं. कारण तुम्हाला जर आमची ताकद पाहिजे असेल, माझी ताकद पाहिजे असेल, या सुमित्रेच्या दुधाची जर तुम्हाला ताकद पाहिजे असेल तर डोक्यावरला गंध पुसा आणि गळ्यातलं जानू बाजूला फेका म्हटले. आम्ही क्षत्रिय आणि ब्राह्मणावरती आम्ही कधीच हल्ला करू शकत, मग तुम्हाला कळेल म्हटले काय ताकद आहे सुमित्रा मातेच्या दुधामध्ये. आणि मग प्रभू पुढे आले, लक्ष्मणाला शांत केलं, परशुरामजीच्या पायावरती डोकं ठेवलं. म्हटले जाऊ द्या गुरुदेवा, छोटा आहे म्हटले तो, त्याला काय समजतं. असं म्हटल्यानंतर ते छातीवरलं वस्त्र बाजूला गेल्यानंतर आणि मग प्रभूची ती छातीवरली खून भृगुऋषीने मारलेली ती लातेची पायाची खून बघितली आणि मग शांत झाले परशुरामजी. म्हटले तुम्ही गृह ब्राह्मण रक्षपाळ आहेत, गायी ब्राह्मणांची रक्षण करणारे, सेवा करणारे. आणि मग ते खुश झाले आणि हसू लागले. इतके लालबुंद झालेले परशुराम हसायला लागले आणि पुन्हा प्रभूचं आणि लक्ष्मणजीचं वर्णन करू लागले, स्तुती करू लागले. म्हटले खूप भारी काम केलं, खूप मोठं काम केलं, जे आजपर्यंत कोणत्याच राजाला जमलं नाही. आणि मग अतिशय आनंदित वातावरण तयार त्या ठिकाणी झालेलं आहे. परशुरामजी शांत होतात आणि मग अतिशय आनंदमय वातावरण झालेलं आहे. मग असणाऱ्या ऋषींनी त्यांना बोलून घेतलं, जनकाला. म्हटले आता एक काम करा. शतानंदजींना सांगितलं की आता अयोध्यामध्ये पत्र लिहा आणि आता यथावत विधिवत लग्न सोहळा आपल्याला करायचा आहे. तिकडचं वराड बोलून घ्या म्हटले, पत्र लिहा. आणि मग पत्र लिहिण्यात येतं. पत्र अयोध्येमध्ये जाते सेवकाद्वारे, दूताद्वारे. इकडे असणारी अयोध्या नगरी अतिशय बेचैन आहे. ज्या राजाचे 2 राजकुमार बाहेर गेले, तो राजा काही सुखी असेल. उतार वयात झालेले 2 मुलं आणि ते बाहेर. पूर्वीच्या काळात काय अशा सुविधा होत्या, सेवकाद्वारे पत्र वगैरे पाठवलं तरच यायचे. आता आपले मुलं बाहेर आहे पण दिवसातून 3 वेळेस बोलतात, काय खाल्लं काय जेवलं, त्याच्यामुळे आपल्याला चिंता नाही. परंतु इथे अयोध्येमध्ये चिंतातूर वातावरण झालेलं आहे. प्रभू लक्ष्मण बाहेर गेलेले आणि मग सर्व असणारा राजमहल भरलेला आहे, सर्व बसलेले आहे. कारण या ठिकाणी बाप आहेत. मुलगा समोर नसल्यानंतर काय व्यथा होती ती बापालाच होती, फक्त बोलून दाखवत नाही. नाही तर उदाहरण बघा, एक वारकरी बाप हरिपाठ कीर्तन सतत चांगल्या त्या ठिकाणी मार्गात राहणारा, परंतु एकुलता एक मुलगा आणि मुलगा बिघडला, वाईट संगतीला लागला. वारकऱ्याचा मुलगा पण बिघडला, नको नको ते व्यसन करू लागला, मद्यपान सुरापान. आणि मग रोज अतिशय धुंदीत
नशेत घरी यायचा. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. आणि मग तो मुलगा अतिशय नशेमध्ये घरी यायचा आणि बापाला रोज लाता मारायचा. इतकं असताना सुद्धा एक दिवस असं झालं, तो गेला आणि 2-3 दिवस घरीच नाही आला. अतिशय बिघडलेला मुलगा. मग ते म्हातारं काठी टेकत 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 वय झालेलं आणि हळूच गावात आलं आणि सगळ्या गावकऱ्यांना विचारू लागला आपल्या वयाच्या माणसाला. म्हटले आमचा मुलगा दिसला का हो? 2-3 दिवस झाले भेटलाच नाही. ते लोक म्हणे बरं झालं ना 3 दिवसाचा मार वाचला, जाऊ दे मरू दे म्हटले त्याला तिकडेच, कशाला लाता खायला बघता का, जाऊ दे मरू दे म्हटलं. परंतु तो बाप म्हटला जाऊ द्या बाबा, होतो लाता का मारित नाही, पण तू त्या निमित्तानं दररोज संध्याकाळी मला दिसतो म्हटले हाय म्हणून. म्हणजे बापाचं हृदय हे पुत्राविना किती दुःखी असतं असं उदाहरण आहे. चांगलं बोललं तरी बापाचं प्रेम मुलावर असतं. काही मुलं तिरस्कार करतात बापाचा, पण तरी सुद्धा बापाचं प्रेम मुलावरच असतं. तुम्ही काढून जरी दिलं, एखाद्या आश्रमात जरी पाठवलं, काही जरी केलं, तरी ते तिथून शेतीची चौकशी करतात. पाऊस आहे का, चांगलं पिकलं का, म्हणजे बापाचा खूप जीव असतो. जर तुमच्या आमच्या सर्वसामान्याची मुलामध्ये इतका जीव आहे तर या ठिकाणी जगन्नियता प्रभूचे वडील आहेत, त्यांना होत असेल. आणि म्हणून दशरथ राजांना अतिशय चिंता वाटते, कुठं असेल माझे मुलं, कुठे इतक्यात ते असणारे दूध पत्र घेऊन येतात. आणि मग राजा सिंहासनावर आहेत, डोळे भरलेले आहेत, आणि त्या असणाऱ्या दूतांना विचारतात किस कारण आहे हो सेवक. त्यावेळेस ते सेवक सांगतात राम का पत्र लेकर आए हम. असं म्हटल्यानंतर हे ऐकल्यानंतर दशरथ राजा सटकन खाली उतरतात, पत्र घेतात आणि त्या पत्राला छातीला लावतात पुत्र समजून, आणि गळगळा अश्रू गाळतात, रडायला लागले. आणि मग इतक्यात भरत समोर येतो, ते पत्र घेतो आणि डोक्यावर घेऊन नाचतो की माझ्या रामाचं पत्र, माझ्या रामाचं पत्र. सावत्र भाऊ आहे बरं, पण बंधू प्रेम म्हणजे रामायण. रामायण आपल्याला हे शिकवतं. नुसती कथा ऐकलं म्हणजे कथा नसून, हा मी अगोदरच सांगून दिलं, दर्पण ग्रंथ आरशावर आपल्याला दिशा देत असतं.
आणि बंधूंचं प्रेम त्या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व समाज रडतो, सगळेच रडायला लागले. पण रडण्याचं कारण कुणालाच माहिती नाही, का रडतात. पत्र तर वाचलेलं नाही. आणि मग वशिष्ठजीनं ते पत्र घेतलं, म्हटले का रडतं कसं? म्हणे पुत्र प्रेमाने. पत्र वाचलं, म्हटले नाही. भरताला विचारलं, भरत म्हटले नाही, ते रडतात म्हणून मी रडतो. आणि प्रजेला विचारलं, म्हटले ते दोघं रडतात म्हणून आम्ही रडतो. आणि मग या ठिकाणी गुरुदेव वशिष्ठांनी ते पत्र घेतलेलं आहे. आणि मग पत्र घेतल्यानंतर ते वाचायला सुरुवात केलं. पिताजी सादर प्रणाम. आम्ही इकडे आनंदात आहोत. अयोध्येतून गेल्यापासून तुमची आज्ञा पाळलेली आहे. जाता जाता एक भयानक राक्षसीन पहिल्याच नंबरला भेटली, तिचा वध केला. त्यानंतर विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. सुबाहू मारला, मारीची बाणाच्या टोकावर लांब फेकून दिला समुद्राच्या काठाला. पुढे अहिल्या, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, तिचा उद्धार केला. आणि मग पुढे मिथिला नगरीला आलो आणि तिथं धनुष्य तोडलं, म्हटले सगळं वर्णन. त्या परशुरामजी सुद्धा माझ्या पाया पडले. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर ते असणारे सेवक होते ना, त्या सेवकाच्या समोर भेटीचे म्हणजे गिफ्ट म्हणतो आपण आता त्याला, ढिगाची ढिगं पडले. सर्वांनी भेट दिली का तुम्ही आमच्या प्रभूचं पत्र आणलं. मग भेटीचे ढीग पडल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं आम्हाला नकोय. दशरथजी म्हणतात ही भीक म्हणून नका घेऊ, ही फक्त एक सप्रेम भेट म्हणून घ्या, भीक म्हणून घेऊ नका. त्यांनी सांगितलं कस काय घेणार? म्हटले का, कारण आम्ही सीतेच्या माहेरचे माणसं आहोत म्हटले. आणि मुलीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही असा नेम आहे म्हटले. तेव्हा आम्ही पाणी नाही तर हे भेट केव्हा स्वीकारू, नाही घेऊ शकत म्हटले. मग दान आम्हाला घ्यायचं नाही. नंतर म्हणजे जनकानं काही हत्ती पाठवली होती त्यांना असणारे सोबत. हत्ती पाठवले, ते हत्ती सुद्धा पाणी पित नव्हते अयोध्येचे आणि चारा खात नव्हते. मग दशरथजीने त्यांना सांगितलं, पत्र पाठवून म्हटले तुम्ही पाठवलेले हत्ती चारा खात नाही, पाणी पित नाही. म्हटले कस काय घेतील? ते कन्या पक्षवाले आहे ना, ते मुलीकडचे, म्हटले ते घेणार नाही. मग त्यांची चाऱ्याची पाण्याची व्यवस्था मी तिथून करतो म्हटलं. तिथून आणून तेव्हा ते हत्ती पाणी प्यायचे. म्हणजे माणसालाच कळायचं का मुलीच्या घरचं आपण खाऊ नये, घेऊ नये. मुख्य प्राण्यांना सुद्धा कळत होतं रामराज्यामध्ये. आणि मग पुढे आता दूतांनी पत्र वाचल्यानंतर सांगितलं आता आपण तयारी केली पाहिजे. आता आपल्याला विधिवत लग्न सोहळा प्रभूचा करायचा आहे, तर त्यासाठी आपण सर्वांनी वराडाची तयारी करा. रथ सज्ज करण्यात आले. मग काही रथामध्ये वरड होतं, काही हत्तीवरती, काही घोड्यावरती, काही पायदळ, सर्व असणारं प्रभू रामचंद्राचं सर्वच सर्व वराड
त्या ठिकाणी निघतंय आणि मग वराड निघाल्यानंतर, शुभ कार्यासाठी निघाल्यानंतर काही शकुन असतात. शुभ शकुन होऊ लागले. शुभ शकुन म्हणजे की जाताना आपल्या दिशेच्या उजव्या हाताला, म्हणजे आपल्या उजव्या हाताला शेतामध्ये जर कावळ्यांचे थवेचे थवे जर बसलेले असले सभेसारखे, झाडावरती नाही उडणारे नाही बरं का, खाली शेतात, तर समजून घ्यायचं आहे शुभ शकुन आहे काहीतरी. पुन्हा जर मुंगूस दिसला आपल्याला, त्यानं तोंड दाखवलं, म्हणून ती मन पडली बरं का, मुंगूस मामा तोंड दाखव, आपण कुठे निघलो की म्हणत राहतो, ते शुभ शकुन आहे. पुढे एखादी गाय आपल्या वासराला पाजत समोरून चालली तर समजून घ्यायचं तो सुद्धा शुभ शकुन आहे. एखादी महिला पाण्यानं भरलेला हंडा जर आपल्या समोरून, तुमच्या काळात तुम्ही पैसे टाकायचे आहे, ती जर समोरून आली तर आपण म्हणायचो भरेला हंडा लागला, शुभ शकुनी काम होणार. आणि त्यात तिच्या जर कड्यावर बालक असलं तर मग दुधात साखर समजायची. असे काही शकुन सांगितले. जर हरण आलं आणि ते डावीकडून जर उजवीकडे गेलं आपल्याला क्रॉस करून, तर समजून घ्यायचं शुभ शकुन. असे शुभ शकुनाचे प्रकार आहे. आणि मग त्या ठिकाणी सर्व पाहुण्यांना रस्त्याने सगळी सोय केली होती. आपण जशी वराडी मंडळीची ठेवतो तशी सोबत त्यांना लागणाऱ्या ज्या येण्यासाठी वस्तू होत्या खाण्यापिण्याच्या, त्या काळात असेल त्या, या ठिकाणी तुलसी रामायणामध्ये दही आणि चिवड्याचं वर्णन आलेले. आता कांदा पोहे निघाले, त्या काळात दही चिवडा भरदार अन्न असायचं. आता पोहे निघाले. हे जर सकाळी सकाळी खाल्ल्या गेले तर 2 दिवस ऍसिडिटी झाले शिरात. पण त्या काळात दही चिवडा असे प्रकारचे पदार्थ त्यांना खाण्यासाठी लागणारे सर्व सोय केलेली होती. आणि तो उपहार मुक्काम करत 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 वरड पुढे निघाला. आणि मग तिथं पुढे सीमेवर आल्यानंतर 2 सागरांचं मिलन झालं. 2 सागर म्हणजे कोण? जनक राजा आणि दशरथ राजा. जनकासोबत तिकून सामोरे येत होते पहिले वराडी मंडळीला. पाहुण्याला आपण सामोरं जायचं, त्यांच्या गाडीपर्यंत म्हणा, दारापर्यंत म्हणा किंवा मंदिरापर्यंत. तर जनक राजा सामोरे येतात. त्यांच्या सोबत सुद्धा शतनंदजी आहेत, आपला असणारा भाऊ कुशकेतू आहेत, विश्वामित्र आहेत, राम लक्ष्मण तिकडे गेलेले होते ना, ते सगळे आले भेटायला अलीकडेच. इकडून वराडामध्ये दशरथ राजा आहेत, वशिष्ठजी आहे, सुमंत प्रधान आहे, भरत शत्रुघ्न सर्व आहेत. आणि मग समोर भेट झाल्यानंतर आपण त्याला वेळी भेट म्हणतो ना, पहिले वेळी भेट तिथं व्हायच्या. वरड उतारल्याबरोबर तुम्ही म्हणशान तुला जुना चालला का, पण मी ऐकत राहतो, शहाण्या माणसात जास्त थांबत राहतो, त्याचा फायदा होऊन जातो. माझे 2 मिनिटं धकले का नाही, इथं शहाण्या माणसात राहायचं. तर त्यावेळेस ते व्यायी भेटीसाठी तिथं आले. आल्यानंतर जनकजी दंडवत करतात. दंडवत करतात तितक्यात दशरथजीने तसेच हात पकडले आणि सांगितलं दर्शन नका, आलिंगन द्या म्हटले, आलिंगन. त्यावेळेस जनक म्हणतात नाही, तुम्ही वर पक्षवाले पाया पडू द्या मला, तुमचा तो अधिकार आहे.
पाया पडू द्या. परंतु दशरथ पाया पडू देत नाही, मिठी मारतात. म्हणजे म्हणतात मी जरी वर पक्षवाला आहे, परंतु आज या ठिकाणी तुम्ही दाते म्हटले आणि मी याचक आहे. मग कोण श्रेष्ठ असतं? दाता श्रेष्ठ असतो. याचक तू याचक. आपण ज्याच्याकडून कर्ज घेतलं तो दाता आहे समजा ज्याच्याकडून, आणि आपण मागणारे काय? आपण याचक आहे, आपण भिकारी, तो दाता आहे. आता बँकेसमोर छाती ठोकून चालतं तो भाग सोडा, आताचा नाही. परंतु दाता हा श्रेष्ठ असतो. मग आज या ठिकाणी मी याचक आणि भिकारी म्हणायला सुद्धा काही हरकत नाही मी या ठिकाणी, कारण तुम्ही कन्यादान करताय म्हटलं. आता 2 गुंठे जरी ऊस असला ना, भर मंडपामध्ये रुजतो. पाहुणे मंडळी म्हणतात चला हो. काय चला? चला म्हणजे मला काय समजले तुम्ही? नवरदेवाचा बाप आहे मी, नवरदेवाचा. म्हटले झालं काय? म्हणजे काय तुम्हाला समजत नाही? म्हटले काय? पहिला फेटा मला का बांधला नाही? दुसऱ्या लोकांना बांधला. मी नवरदेवाचा बाप. सगळे 2 गुंठे ऊस. परंतु या ठिकाणी रामकथा अगोदरच सांगितलं, संदेश देत चालत असते की अभिमान करू नये. मग वर पक्षवाले असो को वधू पक्षवाले. आता वास्तविक दशरथ राजांचा अधिकार खूप मोठा आहे, तरी सुद्धा ते विनयानं म्हणतात नाही आज मी याचक आहे म्हणून. आणि मग त्या ठिकाणी स्वागत झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि मग म्हणजे ते काय असं आपल्या लग्नासारखं 1 घंट्या 2 घंट्याचं नव्हतं. काही रामायणामध्ये उल्लेख आहे 5 महिन्याचं प्रभूचं लग्न चाललं म्हणतात. 5 महिने होते प्रवासापासून तर घरी येईपर्यंत. तर मग त्यांना राजमहालात जागा दिली उतरण्याकरता सगळं वराडी मंडळीला. आता जानोसा असतो ना, तसा जानोसा दिला. मग तिथं त्या महालामध्ये थांबलेले असताना 2 साधू बसले, एक वर पक्षवाले आणि वधू पक्षवाले. आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर चर्चा निघाली. शतानंदजी म्हणू लागले वशिष्ठाला, म्हटले का हो ऋषीवर, एक केलं तर नाही जमायचं का? म्हटले काय? आमच्याकडे 3 मुली अजून, इतर रामाला दिली समजा, आता झालंच ते. आणि तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे म्हटले. मग कशाला डबल जाय लगेच उरकलं तर काही हरकत नाही ना. ते म्हटले आयडिया खूप भारी. आणि मग त्याच्यामध्ये सीतामाई आणि प्रभू रामचंद्राची जोडी, पुढे उर्मिला आहे म्हटली, तिची लक्ष्मणाची जोडी, आणि कुशकेतूच्या 2 मुली म्हटले जनकाच्या बंधूच्या, त्या श्रुतकीर्ती ती शत्रुघ्नाला आणि मांडवी भरताला जमून जातं म्हटलं. जोड्या लावून टाकल्या. मग परंतु मुलाच्या वडिलाला विचारून म्हटले, ते वनडेच्या टायमाला कशी मिटिंग असतात तसं. मग गेल्यानंतर हे काही साधारण महात्मे होते का? जनकाला विचारलं, म्हटले तुम्हाला पटत असेल तर मला काय हरकत नाही. दशरथजीला विचारलं, म्हटले काहीच हरकत नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. संताचे पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतावरती विश्वास होता, कारण सर्व भावाने ते शरण गेलेले होते संताला.
आणि मग दोघांनी होकार दिला. तिथं तिथी निघाली आणि मग तिथी कोणती निघाली? मार्गशीर्ष महिना, प्रभूच्या लग्नाची तिथी. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं लग्न सोहळा झालेला आहे. तुलसी रामायणामध्ये तिथे आलेले आहे. बरं, गोरज मुहूर्त आहे. गोरज म्हणजे माहिती असेल संध्याकाळ. आणि मार्गशीर्ष महिन्यात तर पवित्र आहे हा. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य उत्तरायण जात असतो, उत्तरायण सुरू होत असतं. आणि शास्त्राने सांगितलेलं आहे तुम्हाला कोणतंही पुण्य, आता कार्तिक श्रावण आपण धरतो काही हरकत नाही, परंतु चांगल्या कार्यासाठी मासांना मार्गशीर्ष, पूजा ध्यान तर्पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र सांगितला. कारण मार्गशीर्ष महिन्याची वाट बघत बघत ते भीष्माचार्य बाणाच्या टोकावर पडले, 6 महिने थांबले होते मार्गशीर्ष महिन्याची वाट बघत, मरण थांबवलं होतं. म्हणून असा पवित्र महिना आहे मार्गशीर्ष. आणि त्या पवित्र महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला प्रभूचा विवाह त्या ठिकाणी तारीख ठरले गेली. गोरज मुहूर्त. गोरज म्हणजे अजून थोड्या वेळानं होईल. बरं, त्या गोरज मुहूर्ताचं शास्त्रीय कारण असं आहे, त्याची व्याख्या अशी की गायी होत्या पूर्वी खूप. गायी डोंगरात गायरानात चरायला जायचं. प्रत्येक गावाला गायरान असायचं. गायरान शब्द म्हणजे तेच गायीचं रान येतं. आणि मग त्या गायरानातून डोंगरातून त्या गायी चरत यायच्या, म्हणजे चरून यायच्या घरी. आता घरी संध्याकाळी असणार त्याचं बछड्या घरी असायचं. त्या वासराच्या प्रेमापोटी त्या पळत चालायचं. संध्याकाळी जनावर तुम्ही बैल बघा, दिवसभर काम करा, संध्याकाळी उभेच राहत, कारण घराची ओढ लागते, माणसालाही लागते, जनावराला. तशा त्या गायी त्यांना ओढ लागायची. आणि मग अतिशय सूर्य मावळतीला गेलेला आहे, लालबुंद झालेला आहे. सूर्य लाल होतो, काही मिनिटामध्ये तो मावळणार आणि लाल प्रभा दिसती बघा त्याची अशी. आणि मग त्या गायी पळाल्यानंतर ते असे डांबरी रोड नव्हते तेव्हा, धूळ असायची फुपाटा. आणि मग ती गाय चालत असताना जी धूळ उडाली आणि मग ती अशी लाल बुंद सोनेरी दिसायची ती धूळ, म्हणजे गोरज. त्या सूर्यकिरणामध्ये गायीची चरणाची रज म्हणजे पायाची जी धूळ दिसते. आणि त्याच संधीमध्ये लग्न सुरू झालं पाहिजे, त्याला म्हणतात गोरज मुहूर्त. रात्री 11ला आणि 12ला नाही मुहूर्त. हा, गोरज मुहूर्त जर काढायचा असलं तर सूर्य मावळण्याच्या अगोदर, सूर्य लाल होण्याच्या टायमावर विवाह सुरू झाला पाहिजे. असं ते गोरज मुहूर्त काढलं गेलं. आणि मग त्या ठिकाणी भला मोठा मंडप टाकण्यात आला. कारण साधारण आपल्या जीवनामध्ये एखाद्या साधारण माणसाच्या मुलीचं जरी लग्न असेल, त्याचे कुवतीपेक्षा तो 1000 पट मोठं करण्याचा प्रयत्न करतो. जर स्वतःजवळ 1 लाख रुपये असले तर तो 2-3 लाख बाहेरून घेऊन त्या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी मोठा मांडव असेल खर्च करतो. तर इथं तर जगाचा बाप जगन्नियता प्रभूचं लग्न आहे. अतिशय सुंदर त्या ठिकाणी वातावरण आहे, मंगलमय वातावरण आहे, मंडप टाकलेला आहे. आणि सगळं तयारी झाली असताना तितक्यात ब्रह्म रुसला तिथं. या रुसा फुग्या पहिल्यापासून बरं का लग्नामध्ये. ब्रह्म रुसला, तो बोलत नाही काही नाही. मग
अशा कामाला कोण होतं मध्यस्थीला? नारद. नारद गेले, म्हटले आज एवढा आनंदाचा दिवस आणि चेहरा का पाडला? पाडला म्हणजे नारदावर रागावले. अहो म्हटले तुम्ही माझे पप्पा आहे असं बोलू नका ना, कारण नारदजी ब्रह्मदेवाचे मुलगा आहे. तुम्ही असे इतके लाल होऊ नका ना, तापू नका ना. म्हटले तापू नको तर काय करू? लग्नामध्ये मला मान का नाही, स्थान का नाही? म्हटले सांगतो म्हटले, पण इथं एवढा माणसा देखत नाही सांगत. म्हटलं तुम्हाला बाजूला घेऊन सांगतो, इथं दांगोडा करायला जमणार नाही. म्हटले असं का? बाजूला गेलं नारदाने ब्रह्मदेवाला आणि सांगितलं बाबा काही डोकं बिकं गाण ठेवलं काय? म्हटलं तुम्हाला काही कळतं का? कारण हे बोलता येत नव्हतं ना समाजात. बाजूला देऊन बोलू लागले. म्हटलं तुम्हाला काही समजतं का? तुम्ही काही डोकं बिकं गाण ठेवलं? म्हटले काय? लग्न कोणाचं आहे? म्हणे प्रभूचं, रामाचं. म्हटले राम कोणाचा अवतार आहे? म्हणे विष्णूचा आहे. मग विष्णू तुमचं कोण आहे? कारण विष्णूच्या नाभी कबलामधून ब्रह्माचा जन्म आहे. म्हटलं मग विष्णू कोण तुमचा? म्हणे बाप. म्हणे मग बापाच्या लग्नात मुलं राहत असतात का? काही डोकं चालतं का? एकतर राहत नसतात तरी आले आणि वरून पुन्हा रुसतात. म्हटले काही डोक्याचा भाग वापरा. म्हटलं हो खरंय, कारण मुलं काही बापाच्या लग्नात राहत नसतात. कारण लहान मुलं एखाद्या दिवशी आपण जर अल्बम बघत असलो ना, ते बारीक पोरं आपल्या आई वडिलाच्या लग्नाचा अल्बम पाहतात आणि पाहतात आपले मामा मावशा काका सगळे नवे कपडे फोटो, सगळे ते एकमेकाच्या तोंडात घास घालणं, ते सगळे फोटो असतात त्या अल्बम मध्ये. आणि बघता बघता ते विचार करत काय आई बापे भेटले आपले. फार गावातल्या शेवटच्या माणसाला लग्नाला बोलवलं. म्हटले ज्यांची गरज नाही त्यांचे फोटो आहे म्हणे तोंडात घास घालताना, त्यांना वाढताना, गिफ्ट देताना फोटो आहे. मला का नाही बोलवले यांनी? मग आईला म्हणतं मी तुझ्यावर नाराज आहे, बोलू नको म्हटले माझ्यासोबत. का म्हणजे काय? सगळ्याला बोलवलं तुमच्या लग्नाला मला का नाही बोलवलं? मग आता काय सांगेल आई? आई म्हटली बाळा ते मला नाही सांगता येणार म्हणे, कारण लोक बोलायचं काम तुझ्या पप्पाकडे होत. त्यांनाच विचार म्हटले. ते घरी आल्यानंतर आला संध्याकाळी घरी चॉकलेट घेऊन. म्हटले धर भैया चॉकलेट घे. तर म्हटलं मला नाही लागत तुमचे चॉकलेट, मला नाही बोलायचं तुमच्या सोबत. म्हटले झालं काय? झालं काय म्हणजे सगळ्यांना बोलवलं तुमच्या लग्नात तुम्ही मलाच नाही बोलवलं. हसायला लागला. तुम्ही मला तुमच्या लग्नात बोलवलं नाही ना. म्हटले मी सुद्धा तुम्हाला माझ्या लग्नात बोलवत नाही, म्हणून बरेचशी पोरं आता बोलित नाही. विनोदाचा भाग सोडा. इथं नाराजी समजून सांगू लागले. सदृष्टांत आला म्हणून सांगितलं, तो वजा करायचा असतो. नाराजी म्हटले बापाच्या लग्नात मुलं कुठं असतात का? म्हटले शांत बसा, गुपची बुंदी खान घरी जा. मग ब्रह्मदेवाचे राग गेला. इकडे विरोधक मंडळीची मीटिंग भरली. म्हटले काय? इंद्राजवळ बसले सगळे देव देवता. म्हटले अरे येडे हो, एक काम करा. काय? लग्न वेळेवर लागू देऊ नका. जे लग्न वेळेवर लावू देत नाही ते विरोधकच समजा बरं का. म्हणजे ग्रंथात आहे, मला हे सांगायचंय. मग ते नाचणारे राहू का देव राहू, विरोधकच समजायचे. म्हटले काहीतरी माग पुढं करा, आणि जर लग्न वेळेवर लागलं तर हे घरी संसार करीत बसेल. लग्न उकलं तरच हे वनवासाला जाईल म्हटलं. आणि हे वनवासाला गेलं नाही तर रावणानं आपल्याला बंदी खाण्यात ठेवायची तयारी केली. आपण काही सुटत नाही, हे वनवासाला जात नाही, रावणाला मारित नाही.
मग काहीतरी करा म्हटले, काहीतरी विघ्न कोणीतरी रुसाफुगी करा आणि 14 मिनिट लग्न लांबवा म्हटले, तेव्हा ते 14 वर्षाच्या वनवासाला जाईल. मग त्यांनी रुसाफुगी करून, याच्या मागचं आध्यात्मिक कारण असं आहे, ब्रह्मदेवांना रुसून 14 मिनिट प्रभूचं लग्न लेट लावलं होतं. मग आता 14 मिनिटं लग्न जर लेट लागलं तर एवढा गोंधळ होतो. 14 वर्षे वनवास आहे, तेव्हा आपले किती घंटे लेट लागत, जास्तीनं जास्त त्याचा विचार करा. एवढा आनंदाचा क्षण असतो. प्रामुख्याने जीवनात ते 16 सांगितले शास्त्रानं, काही संस्कार सांगितले, आणि त्या संस्कारामधला विवाह संस्कार आहे तो आपण हसण्यावारी घेतो. त्याचीच वेळ पाळत नाही. ते हसल्यावारी घेऊन तुम्ही अगोदर जा ना पहाटी, तुम्हाला नाचायची आवश्यक. सकाळी 8 पासून सुरू करा, पण लग्न वेळेवर. आणि जर लावायची नाही तर मुहूर्त काढाय, कशाला ब्राह्मण काकाला पैसे घालीत बसायचे. असो, इथं मुद्दा असा आहे, लग्न लेट लागलं प्रभूचं, 14 मिनिटं लेट लागलं तर 14 वर्षाचा प्रभूला वनवास. आणि मग आणि मग लग्नाची तयारी होते. आता आपणही फोटोलाच देव समजून या ठिकाणी, म्हणजे आहेच, अतिशय अक्षत वगैरे वाटा, एक दोन मंगलाष्ट म्हणून प्रभूचा लग्न सोहळा या ठिकाणी करणार आहोत. कारण भाग्यवान तुम्ही. आपण इतर लग्नात आपण गंज जातो, 500 रुपये आहेर देऊन आपल्याला एखाद्या वेळेस गंध लावायचं लक्ष राहत नाही. पण या ठिकाणी साक्षात जगन्नियता प्रभूच्या लग्नात आपण हजर आहोत. खऱ्या अर्थाने हे साल भाग्याचं. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, रामकथा आपली झालेली होती, काही करण्याची गरज नव्हती. परंतु यावर्षी म्हटलं की 22 जानेवारीला प्रभूचं आगमन झालं, सगळ्या जगानं आनंद उत्सव केला, आपलंही सगळं रेडी. म्हटलं सगळं सहज साध्य, आपण करायला काय हरकत आहे, आनंद उत्सव. पण त्या निमित्तानंच हा त्रास घेतला आणि कथेचं त्या ठिकाणी आयोजन केलं. आणि म्हणून आपणही तो सोहळा अगदी 2 मिनिटाचा या ठिकाणी साजरा करणार आहोत. द्या अक्षदा. अतिशय मंगलमय वातावरण आहे, मंडप सजलेला आहे. 4ही मुली अतिशय त्यांचा शृंगार होतोय. प्रभूंनाही त्यांचा शृंगार केला जातो. अगदी लग्न मंडपाच्या दारावरती, गेटवरती सगळ्या पाहुण्या रावळ्यांचं स्वागत होत आहे. 4ही जोड्या अगदी लग्न मंडपाकडे, स्टेजकडे येत आहेत. मंगल वाद्य वाजू लागले, दुधुंब्या वाजू लागल्या, तुताऱ्या वाजू लागल्या. त्याचप्रमाणे सुगंधित द्रव्य शिंपडण्यात आले. सर्व ऋषीवरांचा सन्मान केला. राजांना सुद्धा वस्त्र देऊन सन्मान केला. तेव्हापासून पद्धत पडलेली वस्त्रदानाची, अन्नदानाची. मंडप सजलेला आहे, मंगलमय वातावरण आहे, सगळे समोर येत आहेत. 4ही जोड्या स्टेजवरती आलेल्या आहेत. आणि ब्राह्मण देवता ऋषीवरांच्या आशीर्वादाच्या घोषाने हा लग्न सोहळा पार पडत आहेत. आपल्याला असं वाटतं आपल्या शुभ कार्यामध्ये कशाला हे ब्राह्मण, हे साधू महात्मे कशाला हे, उगाच त्यांना बोलायचं, सत्कार करायचा, आणखीन 2 मिनिटं वेळ घ्या, ते आशीर्वाद देतात.
वस्त्रदान करायचं, काही दक्षिणा द्यायची. परंतु याच्या मागचं कारण असं आहे, साक्षात प्रभू रामचंद्रजीच्या लग्नाला विश्वामित्रजी होते, वशिष्ठजी होते, शतानंदजी होते. देवदेवता तर होते, तर ऋषीचा सुद्धा, ब्राह्मणांचा सुद्धा आशीर्वाद लग्नासाठी योग्य असतो. आणि या ठिकाणी वशिष्ठ देव जे आहेत, अतिशय पवित्र नाम घोषामध्ये हा सोहळा त्या ठिकाणी पार पडत आहे. आणि मग ब्राह्मण भूदेवानं सांगितलं, तयारी झाली का? करा. नवरदेव नवरीला पाटावरती उभं करा, आंतरपट धरा, मामांना पाठीमाग उभं करा. झाली का सर्व तयारी? खालून आवाज आला, हो. अक्षता पोहोचला का सर्वांपर्यंत? म्हटले हो. आणि मग मंगलाष्टक सुरू झाले. शुभ मंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिता बल्लाळ मुरुडा विनायकमा चिंतामणी तेवुरा लेनाद्री गिरिजात्मकं सुवरदा कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. हाली शुभकारणी मधुघटी आनंद तोईकडे वाद्य मंगल वाजती बरसती स्नेह अमृताची सडे. येते गणगोत्र बहुत जमले द्यावया शुभाशीर्वाद वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मवती वेदिका क्षिप्रावेत्र वती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णातून जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. जा सुखाने नांदायला तू मुले जा सुखाने नांदायला तू मुले आजवर होतीस या मायराची आदेश झाले परक्या घरची ताई ग जा सुखाने नांदायला तू मुले 9 महिने 9 दिवस कष्ट विलेश तू याद आसी केव्हा भेट देशील तू या वेड्या आईच्या जीवाशी. शुभ मंगल विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते 7, 9, 11 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते.
वराडी सावचित्त सावधान, वाजंत्री सावचित्त सावधान, इष्टदेवता चिंतन कीजे सावधान, कुलदेवता चिंतन कीजे। या ठिकाणी साक्षात प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। सर्व देवदेवता वरून पुष्पवृष्टी करतात। सर्व धरणी मातेला असेल, पृथ्वीला असेल, सर्व प्रजेला अतिशय आनंद होतो। सर्वजण आनंदित होतात आणि अतिशय यथा पद्धतीनं हा लग्न सोहळा प्रभूचा त्या ठिकाणी पार पडत आहे। आनंद होश अयोध्या आपलं मिथिले नगरीमध्ये जनकाच्या आनंदीच आनंद आहे। सगळे अयोध्यावासी आहेत आणि सगळं राज्यांना त्या ठिकाणी आनंद लागतोय। खरा आनंद उत्सव साजरा या मिथिला नगरीत या मिथिला नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगन रामात लागत, सोन्याचं बाशिंग लगन देवात लागत। सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत, सोन्याचं बाशिंग लगन देवात लागत। राजा गगन काका उद्या चौघी जणी कन्या, राजा गगन काका उद्या चौघी जणी कन्या। जानकी उपवारा दिले अयोध्येचा राजा, जानकी उपवारा दिले अयोध्येचा राजा। या टाळ मृदंगात काय काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगन देवात लागत, सोन्याचं बाशिंग लगन देवात लागत। असो प्रभु रामचंद्र भगवान की जय। आता लग्न लागलेलं आहे
मुलीच्या मामाची पंगत दुपारच होऊन गेली. राहिलेल्या पाहुणे मंडळीला ज्याच्या त्याच्या घरी व्यवस्था केलेली, तिथं जाऊन जेवून घ्यायचं. आणि आयराची वही बरेच नाव आलेले, राहिलेले नाव उद्या परवापर्यंत देऊन टाका अशी सर्वांना विनंती आहे. असो, बोलता बोलता आपल्या कथेचा 5वा दिवस अगदी आनंदात त्या ठिकाणी पार पडला. नाना हसले. लग्न माझे विघ्न येतच असतात. बरोबर मंगलाष्टक अर्धे झाले, लाईट गेली. अशा लग्नात पण होतच असतं. आणि प्रभूची बी तिथी हुकली होती. आणि मुहूर्त बघा कसा झाला आता, करेक्ट गोरच मुहूर्त. हां, मुहूर्त बरोबर आहे. म्हणून अतिशय आनंद उत्साहात आपली कथा या ठिकाणी पार पडत आहे. आणि खऱ्या अर्थानं मी काहीच करत नाही, ही सगळी तुमचीच कृपा आहे. कारण श्रोत्याच्या रूपामध्ये वक्ता तो वक्ता नव्हे, नव्हे श्रोत्या विन. काही जास्त माझा अभ्यास नाही, काही नाही, परंतु तुमच्याकडे पाहिलं का मला सुचत चालतं आणि सांगत चालतो. आणि ह्या मंडळीच्या सहकार्यानं, नाहीतर एवढी कथा करायची म्हणल्यानंतर 1,00,000 रुपये खर्च आहे बाहेर. परंतु सगळ्याचं सहकार्य म्हणून हा प्रकार घडतो, कथा घडते. आनंदाचं वातावरण. किशोर महाराज आहेत. भवर सर तर आज पेपरला दांडी मारून आले. आता उद्या काय होईल तेव्हा सांगता नाही येणार. त्याचप्रमाणे आमचे उद्यापासून जे कथेला साथ करणारे कालही होते किशोर महाराज सूर्यवंशी, तेही आहेत. सागर भाऊ आहेत. सर्व आपली मंडळी आहे, बापू, सर्वजण हा सगळा अट्टहास करतात. म्हणून ही कथा अतिशय आनंदानं चालू आहे. आता थोडासा उशीर झाला. यानंतर अगदी 10 मिनिटामध्ये हरिपाठ होईल. आणि रात्री 8:30 ते 10:30 वेळेमध्ये हरिभक्त परायण कंठभूषण भाषाप्रभू ज्ञानेश्वर माऊली जिरीकर यांचं अतिशय सुसावे कीर्तन होणार आहे. तरी कीर्तनासाठी आणि हरिपाठासाठी सर्वांनी यावं. आता एक संकीर्तन आरती करा तयारी, लवकर उशीर झाला. तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, चला चला राहू राहू राहू. दादा चला चला चला. आरती श्री रामायण देखे, कीर्ती करीत ललिता शिया पेके, गावत ब्रह्मादिक मुनी नारद, वाल्मीकि विज्ञान विशारद, शुक सनकादिक शेषे आरो शारद, बरनी पवन सुत कीरतनी के,
आरती श्री रामायण जय के। गावत वेद पुराण अष्टदश चवो शास्त्र सब गंतन कोरस। मुनिजन धन तन को सर्वस सार अंश सम्मत सबई के। आरती श्री रामायण जय के। गावत संतत शंभु भवानी अरुगट संभव मुनि विज्ञानी। व्यास आदि कवि बरजबकानी काग भ्रुशुंडी गरुड़ के यके। आरती श्री रामायण जी की। कलिमल हरणी विषय रस पीके। सुभग श्रृंगार मुक्ति जुबेके। दलन रोग भव मुरे आमेके। तात मात सब विधि तुलसी के। आरती श्री रामायण जय के। कीर्ति करित ललित श्यापी के। लवतोते विक्राळे ब्रह्मांडी माळा। विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा। लावण्य सुंदर मस्तकी बाळा। तेथून अजंगर वाये जोडो। जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा। आरती वाळू बाबा तुझ कर्पूर गौरा जय देव। कर्पूर गौरा भोळाने निर्विशाळा। अर्ध्याची पार्वती सोमनांच्या विभूतीचे उचळण शीतकांत निळा। ऐसा शंकर शोभे उमावेला। जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा। आरती वाळू बाबार्ती वाळू तुळजापूर गौरा देवी त्याचे सागर मस्तक केले। त्या माझ्या अवचिताचा पर ते त्वा सुरपणी प्राशन केले। निळकंठ नाम प्रसिद्ध जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकर। आरती वाळू बाबार्ती वाळू तुळजापूर गौरा व्याघ्रांबर फणीवर सुंदर मधारी। पंचानन मणिमोहन शतकोटी देवी देवाचे विचारी। लवकर रामदासा जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा। आरती वाळू बाबार्ती वाळू तुळजापूर गौरा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसंतं हृदय अरविंदं भवं भवामि सहितं। गालिलोटाकर वंदित चरण डोळ्यान वाहिन रूप तुझे प्रेम लेंगिन आनंद भूषण भावानी वाहिन। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव सर्व मंगल। कायेन वाचा मनसेन्द्रिय अभूते तुम्हारा करुतो करोमि यत्नं सकलं नारायणाय समर्पयामि। ऐदं केवलं नारायण कृष्णामलं वन्दे शिवरामातं गोपिकावलं विजयकी नायक नाम। हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम राम। प्रभु रामचंद्र भगवान की आरती दे प्रसाद। लेते जाना रे
लेते जाना लेते जाना लेते जाना रे, थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना, थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना। थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना, थोड़ा थोड़ा प्रभु का नाम लेते जाना, थोड़ा थोड़ा शिव जी का नाम लेते जाना। लेते जाना लेते जाना लेते जाना रे, लेते जाना लेते जाना लेते जाना रे, थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना, थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना, लेते जाना लेते। प्रभु रामचंद्र भगवान की जय। चला हरिपाठावली लवकर या आता, आज थोडा उशीर झाला त्यासाठी सर्वांना विनंती, शिवाराध्य ओंकारेश्वर संस्थेतील सर्व विद्यार्थी, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, महिला मंडळी, हनुमान महिला भजनी मंडळ, चला लवकर लगे हरिपाठाला 2च मिनिटात सुरू करायचे, या लवकर। इथं ना शकुनाना मांदड यांचं उपर्ण पडेल होतं मुलांना, कुठं सापडला असेल तर देऊन टाका। बंद केलं, बंद कर।